व्यक्ती गेला तरी प्रेम संपत नाही ना. नाही संपत. आपण का बरं संपू द्यायचं? त्यांना संपून नाही दिलं आपल्यासाठी तर आपण कशाला संपू द्यायचं? आपण पण मरेपर्यंत ते प्रेम जपलं पाहिजे. जसं तो मरेपर्यंत माझ्यासोबत, मी त्याच्यासोबत होते, तसं माझ्या मरेपर्यंत तो पण माझ्यासोबत आहे. ती कमी तर कोणी पूर्ण नाही करू शकत. तर आपण आपलं प्रेम जागी ठेवलं पाहिजे का नाही? आपल्यासाठी आहे तर कोणाचा विचार कशाला करायचा? तो आहे मरेपर्यंत आपल्यासोबत झालं, कशाला कोणाचा विचार? अशी नेहमी भावना होते तो तुझ्या सोबतच आहे. हो मग होते ना. खूप जीव पण तितका लावेल ना, त्याच्यामुळं असं वाटतं नाही आहे आपल्यासोबत, कुठं नाही गेलेलं. ह्या घरात त्यांचं सगळं राहणीमान वगैरे ते इथं, मग असं वाटतं आहे ते माझ्यासोबत इथं. असं इथं पण बसलं तर वाटतं नाही नाही तिथं त्या घरात बसेल आहे म्हणून आमच्या रूम मधून, आणि लगेच मला आवाज देईन का ये बाबा इकडं म्हणून. यालाच प्रेम म्हणतात. हो यालाच प्रेम म्हणतात. आणि ते जपणं पण खूप महत्वाचं राहतं. विसरणं अवघडत असतं. विसरायचंच कशाला? ध्यानात विसरायचं नाही. त्याच्या आपल्यामुळं त्याचा जीव गेलाय ना. तो लास्ट पर्यंत माझं नाव घेत होता ना. त्याच्या आईचं पण नाव नाही घेतलं, माझं नाव घेत होता. तर माझं पण कर्तव्य बनतं की मी लास्ट पर्यंत त्याचंच नाव घेतलं पाहिजे, दुसरं कोणाचं नाही. शेवटीपर्यंत मी त्याच्यावरच प्रेम केलं पाहिजे.